तर थेट जाऊयात मीरा भाईंदरमध्ये आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रथमेश, काय हे सगळं प्रकरण, काय अपडेट्स याबाबतचे आता? नक्कीच हा आपण लगान म्हणू शकतो। ज्या पद्धतीने इंग्रजांच्या काळामध्ये भारतीयांकडून लगान घेतला जात होता, हा लगान अजूनही कायम असल्याचं चित्र मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळतंय। खरं तर हा जो लगान आहे हा ईस्ट इंडिया कंपनीकडून केला जातोय। म्हणजे शहरातील जी विकास कामं असतील, म्हणजे बिल्डिंग बांधायचं काम असेल किंवा रिडेव्हलपमेंट बिल्डिंगचं असेल, तरी या ईस्ट इंडिया कंपनीची एनओसी घेणं आवश्यक असते आणि या कंपनीमार्फत जो टॅक्स वसूल केला जातो त्याला नागरिकांकडून विरोध केला जातोय। आपण अनेक वर्षांपूर्वी पाहिलं असेल की इथले राजकीय नेते असतील किंवा यांकडून याला विरोध झाला होता। हा टॅक्स रद्द करावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती, मात्र ती सुप्रीम कोर्ट असेल किंवा न्यायालयातून ती फेटाळली होती। त्यामुळे हा संपूर्ण जे हा टॅक्स वसुली आहे ती मीरा भाईंदरमध्ये कायम आहे। आपण काही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। इथल्या नागरिकांशी बोललो, त्यांचंही म्हणणं असं आहे की इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेला लगान हा बंद झाला पाहिजे। ही आमची पिळवणूक आहे। सरकार याकडे लक्ष देतं का? राजकीय नेते मंडळी आहेत ते या प्रश्नाकडे लक्ष देतं का? अशीच एक मागणी या नागरिकांमधून केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार मीरा भाईंदरमध्येच, फक्त मीरा भाईंदरमध्येच हा सुरू आहे, तो रद्द करावा अशीच मागणी आता जोर धरते। ठीक, धन्यवाद प्रथमेश संपूर्ण माहितीसाठी।